युद्ध गमावल्याच्या घटनेला 6-7 महिने लोटले होते. आझाद हिंदच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक चालली होती. ब्रिटिशांच्या ताज्या तवान्या फौजा इम्फाळचं पठार ओलांडून ब्रह्मदेशात मुसंडी मारत होत्या. सुडानं बेभान झालेला जनरल स्लीम चिंदवी नदी ओलांडून इरावतीची वाट चालू लागला होता. ब्रह्मदेशात अडकलेल्या जपानी लष्कराला संरक्षण कवच देण्याचं मी पंतप्रधान कोइस्तोंना वचन दिलंय, धीरगंभीर सुरात नेताजी बोलले. बैठकीत थोडीशी चुळबुळ झाली. शंकास्पद बावरे डोळे इकडे तिकडे वळून पाहू लागले. मेजर मेहबूब धाडसानं उभं राहून विचारू लागले, नेताजी, कोसळत्या कड्याला मिठी मारून आता आम्ही काय साधणार? उरली सुरली आझाद हिंद फौज बेचिराख होईल. नेताजी थबकले. आश्चर्यचकित होऊन सर्व सहकाऱ्यांकडे डोळे फाडून पाहू लागले. ते विषादानं उद्गारले, अरे बहादरांनो, जपानकडून आम्हाला आता काय मिळणार हा प्रश्न तुम्ही तेव्हा का केला नव्हता, जेव्हा निप्पोची 50,000हून अधिक फौज इम्फाळच्या वाटेवर गारज झाली होती? त्या प्राणफुलांना, हाडांच्या त्या दुर्दैवी सांगाड्यांना तुम्ही हाच प्रश्न का विचारला नाही? सर्वांनी माना खाली वळवल्या.